श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युपसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। बोला पुंडलिका वरदे हर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। देवर्षि नारद स्वामी महाराज की जय। महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया मंगलमूर्ति मोरया मंगलमूर्ति मोरया। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। 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 नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत प्रिय नवविनोद बिहारी राजा नवविनोद बिहारी राजा। जय जय राम कृष्ण हरे राजा राम।
बालकृष्ण चरणी लक्ष बालकृष्ण चरणी लक्ष बालकृष्ण चरणी लक्ष कीर्तन संगे रंगात देहवा कीर्तन संगे रंगात देहवा
धाम जीवन नरहरि पाया हो मंगल धाम जीवन नरहरि पाया हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो स्वरूप चिन्मय नारायण रूप धारो स्वरूप चिन्मय नारायण 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 सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यानो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यानो तन्मय हो बोली बलवंत प्रेम गावो तन्मय हो बोली बलवंत प्रेम गावो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वाढो रे कीर्तन संगे रंगात देह वाढो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो म्हणा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम बोलो रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देवर्षि नारद स्वामी महाराज की जय महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया देव गजानन ध्याये प्राण देव गजानन ध्याये प्राण देव गजानन ध्याये
जासी पाहता भवश्रम केला, जासी पाहता भवश्रम केला, ते सुख मानू काय प्राण्या, ते सुख मानू काय प्राण्या, देव गजानन ध्याये प्राण्या, देव गजानन ध्याये, जो स्मरता मग संकट कैसे, जो स्मरता मग संकट कैसे, नाम तयाचे गाये प्राण्या, नाम तयाचे गाये प्राण्या, देव गजानन ध्याये प्राण्या. गोसाविनंदन तनु मने वाचा, गोसाविनंदन तनु मने वाचा, विनते जाचा पाये प्राया, विनते जाचा पाये प्राया, देव गजानन ध्याये प्राया, देव गजानन ध्याये, गजानन ध्याये, गजानन ध्याये प्राणा. गणाधीश ध्याने गणाधीश होणे, गणाधीश ध्याने गणाधीश होणे, असे सांगती वेदशास्त्रे पुराणे, प्रचिती सही तसे अन्वयाने, प्रचिती सही तसे अन्वयाने, जया लागी जे ध्यान त्या लागी होणे, मंगलमूर्ती मोरया. माघ महिना प्रथम दिवस. या माघ महिन्याच्या पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा करण्याकरता या ठिकाणी उभा आहे. कीर्तनाकरता उपस्थित सर्व श्रोते, साधक, सज्जन, तत्वचिंतक, नामधारक, माझे दोन्ही साथीदार, अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या निरूपण भागाला सुरुवात करतो. काय मंदिरामध्ये निरूपण करायचं ना, फार फार टेन्शन असतं बरं का. काय रोज ऐकलंय ना हो, जे जे रोज ऐकले तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तिथे माझी व्युत्पत्ती केली. त्यामुळे आम्ही काय वेगळं सांगणार, आम्ही काय वेगळं सांगणार आणि आम्ही काय वेगळं सांगणार हे फक्त सदाशिव पेठेत कळतं बरं का. जय जय रघुवीर. काय आहे इथे अभ्यास करण्याचा, इथे सांगण्याचा, इथे उभं राहण्याचा एक फायदा असा आहे की त्या निमित्तानं वेगवेगळे विषय अभ्यासून होतात बरं का. आणि तुम्ही ऐकायला पुन्हा पुन्हा येता नाही का. तुम्ही सुद्धा कधीतरी म्हणतच असाल की मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. तसं खरं तर मी आषाढ महिना घेतलाय बरं का. काय असं सांगितलं ना की अमुक या महिन्यामध्ये मी अमुक गोष्ट करणार आहे,
असं 4 लोकांना सांगितलं की त्यामुळे अभ्यास सुरू होतो बरं का. त्यामुळे अभ्यास सुरू होतो, नाहीतर काय चाललंय आपलं बे एके बे बेदुने 4, नवीन काही अभ्यास तयार. तसं उपयोगाचं नाही बरं का. कीर्तनकार प्रवचनकारांनी तर रोज अभ्यास केला पाहिजे बरं का. रोज गायकाला जसा रोजचा रियाज आहे ना, तसं कीर्तनकार प्रवचनकार वैदिक याज्ञिकांना सुद्धा रोज आहे बरं का. अभ्यास रोज आहे. अभ्यासाशिवाय पर्याय नाही. तसं यावेळेला कुठला अभ्यास करणार आहे, कुठला अभ्यास चालू आहे, तर माऊलींचं 750 जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने आषाढ महिन्यामध्ये हरिपाठावरती चिंतन करणार आहे. नुसतं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पण ते हरिमुखे म्हणा हे समजावून म्हणलं ना तर त्याचा परिणाम काय होतो हे आपल्याला कळेल. आपल्याला म्हणजे मला बरं का, आपल्याबद्दल बोलावं बरं का. आपण बऱ्याच वेळा दुसऱ्यांबद्दल बोलत असतो, तसं नाही आहे. ते मला नीट कळण्याकरता खरं तर अभ्यास सुरू झाला. हा अभंग सुद्धा आपण अनेक वेळेला ऐकलाय बरं का. नारद मंदिराची जी परंपरा आहे ना विद्यार्थी घडवण्याची, त्यातला अगदी पहिला अभंग किंवा काय पहिलं काय शिकवायचं तर गजाननाबद्दल काहीतरी शिकवायचं बरं का. आधिवंतू तुझं मोरया या न्यायानं हा अभंग कोणाचा आहे तर अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये ते जे अभंग करते आहेत त्यांची नाममुद्रा असते. नाममुद्रा म्हणजे आजच्या सोप्या भाषेत सही. सहीशिवाय चेक पास होईल का हो? तसं आहे. त्यांच्या सहीशिवाय इथे कोणीही पास होणार नाही. मग हा अभंग कोणाचा आहे तर गोसावी नंदन म्हणून स्वामी महाराज होते. आता आपण ज्यांना मोरया गोसावी म्हणतो आणि हे गोसावी नंदन महाराज हे एक नाहीत. बऱ्याच वेळा असं होतं की हा मोरया गोसावींचा अभंग म्हणून सांगितला जातो, कारण गोसावी नंदन असं लिहिलंय ना, तर हे ते नाहीत बरं का. हे समर्थांचेच समकालीन आहेत. पण हे मूळचे तंजावर प्रांतातले आहेत. मराठ्यांनी जे अटके पार झेंडे फडकवले ना, त्याच्यात आपल्याला हे वाचायला मिळतं बरं का. तंजावर प्रांत. गोसावी नंदन स्वामी महाराज हे तंजावर प्रांतातले, पण म्हणाले तन ज्यावर त्याच्यावरच मन ठेवा. तन ज्यावर त्याच्यावरच मन ठेवा हे सांगताना म्हणाले काय करा. देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी. हाच अभंग मी भजनाचे जे वर्ग असतात ना त्यातल्या एका वर्गामध्ये देव गजानन ध्यायी मनुजा असा वाचलेला आहे बरं का. आपण कधीतरी म्हणजे त्यातला हा शब्द ऐकला असेल. देव गजानन ध्यायी आणि देव गजानन ध्यायी प्राण्या आणि देव गजानन ध्यायी मनुजा. मनुजा म्हणजे माणसाला उपदेश केला. काय असतं माणसाला उपदेश करणं हे त्या निमित्ताने सोपं आहे बरं का. कारण काय आहे, इतर प्राण्याला केला ना तर तो प्राणी तो उपदेश ऐकण्याची शक्यता अधिक आहे. माणसाला उपदेश किती वेळा करायला लागतो? अनेक वेळा. बघा ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आहे की नाही? एकदा सांगून थांबले का नाही. काय आहे, पुन्हा 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 सांगावंच लागतं बरं का. तेव्हा कुठे आपण तयार होतो. आणि पुन्हा 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 सांगितलं की आपण तयार होतो. ही गंमत आहे बरं काय. देव गजानन ध्यायी प्राण्या,
देव गजानन ध्याय. काय कर हे प्राण्या, मनुष्य प्राण्या, तू काय कर तर ध्यान कर. सोपं आहे ना हो ध्यान? काय डोळे बंद केले की ध्यान लागलं? आहे इतकं सोपं नाही ना. बघा आत्ता आपले डोळे उघडे आहेत म्हणून तुम्ही मला पाहताय आणि मी तुम्हाला पाहतोय, बरोबर? हा, हे डोळे बंद केले ना की समोर कोण उभं आहे याच्यापेक्षा आजूबाजूला काय आहे, मन कुठे कुठे धावतं हे सगळं डोळ्यासमोर येतं बरं का. आहे की नाही? हा, करून बघा. डोळे बंद केले की झालं. काय 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 आठवायला सुरुवात होते हो. ते सगळं बंद करायचं, हळूहळू 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 बंद करायचं, बंद करायचं, बंद करायचं आणि त्यानंतर त्या गजाननाचं ध्यान करायचं. कसा आहे तो? नाही का? लक्षात घ्या, एकतर ध्यान करण्याकरता काहीतरी ध्येय पाहिजे, म्हणजे काहीतरी ठरलेलं पाहिजे. शाळेच्या वयात आपण अभ्यास केला ना, तो कशा करता तर त्या इयत्तेमध्ये पास होण्याकरता. नाही का? 10वीची परीक्षा पास व्हायचे तर 10वीत अभ्यास केला पाहिजे, म्हणजे ध्यान केलं पाहिजे. अभ्यास म्हणजे काय? ध्यान. एकाग्रया तच्चिंतनम तद्ध्यानम. ध्यानाची व्याख्या काय? एकाग्रतया चिंतनम. कोणतीही गोष्ट एकाग्रतेनं करणं आणि त्याचं पुन्हा पुन्हा चिंतन करणं म्हणजे ध्यान आहे. इतकं सोपं आहे. आपल्या सगळ्यांना ती अर्जुनाची आणि द्रोणाचार्यांची गोष्ट माहिती आहे, नाही का? त्या 105 जणांना बोलवलं आणि द्रोणाचार्य उभे आहेत. त्याला पहिल्यांदा बोलवलं बरं का दुर्योधनाला. दुर्योधनाला म्हणाले, दुर्योधना, ते समोर एक झाड आहे ना, त्या झाडावरती मी एक मातीचा पक्षी टांगला आहे. त्या पक्षाच्या डोळ्याला तुला बाण मारायचं जमेल? तो म्हणाला जमेल, पण कुठे आहे तो पक्षी? म्हणून त्यांनी हात दाखवला बरं का. म्हणाले माझ्या हाताकडे बघ. तेव्हापासून दुर्योधन हाताकडेच बघतोय बरं का. जय जय. तेव्हापासून हे सगळे दुर्योधन हाताकडे बघतायत. मग एक 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 धर्मराज आला, त्यानं सांगितलं मला काय काय दिसतंय. भीम आला, त्यानं सांगितलं मला ते काय आंब्याचं झाड दिसतंय, त्याच्यावरती लगडलेले आंबे दिसत आहेत. असं काय 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 दिसतंय बरं का. प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे काय काय दिसतं असं सांगितलेलं आहे त्याला. कथा फार फार मोठा प्रसंग आहे. आणि रामानंद सागर ना, महाभारतवाले पण रामानंद सागरच ना. त्या हां त्यांनी तो फार छान रंगवला बरं का. त्याच्यात आहे हा. आणि मग अर्जुनाला बोलवलं. अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, त्या आम्र वृक्षावरती एक मातीचा पोपट लावलेला आहे, पक्षी लावलेला आहे, त्याच्या डोळ्यामध्ये बाण मारायचा आहे. तेव्हा धनुष्याला बाण सज्ज कर आणि बघ काय दिसतंय ते. आधीच्यांनी दिलेली उत्तरं इतकी वेगवेगळी होती, पण अर्जुन काय म्हणाला, मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय. जे साध्य करायचंय त्याच्यावरती एकदा लक्ष केंद्रित केलं, ते लक्ष केंद्रित करणं म्हणजेच ध्यान आहे. लक्षात घ्या. एकाग्रता किती असली पाहिजे तर इतकी असली पाहिजे.
एकाग्रतया तच्चिंतन, जे साध्य करायचंय त्याचं ध्यान करा. मग कोणाचं ध्यान करायचं? महाराजांनी लगेच सांगितलं, देव गजानन ध्यायी, त्या गजाननाचं ध्यान करा. कारण तो कसा आहे म्हणाले, तो सगळ्यांचं मूळ आहे बरं का. त्वम मुगलाधारो स्थितोसी नित्यम, आहे की नाही? म्हणतो ना आपण, अथर्व शीर्षामध्ये म्हणतो, किंवा वैदिक कार्य आहे कोणते, त्याच्यामध्ये एक श्लोक आहे बरं का. विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्न तस्य न जायते, किंवा बाध्यते, असा पाठभेद आहे काही. विद्यारंभे कधी कधी करायचंय त्या गजाननाचं स्मरण. विद्यारंभे, तुम्ही सगळे शाळेत होतात ना, म्हणजे अगदी इयत्ता पहिली, जिथे आपल्याला त्या मुळाक्षरांची ओळख झाली, तो काळ आठवा. जेव्हा आपण ग म भ न हे लिहायला शिकलो, तो काळ आठवतोय का? जरा मागे जा. त्या काळात काय होतो? ग ग गणपतीचा आणि म म महादेवाचा. आठवतंय एवढं तरी? काय आहे, आपण इतके सराईत झालेलो असतो ना काही काही गोष्टींना, त्याच्यामुळे विसर पडतो बरं का. पण हे ग ग गणपतीचा आणि म म महादेवाचा हे जेव्हा होतं ना, त्यावेळेला परिस्थिती अशी होती की बूथच्या बूथ कॅप्चर करायचा, त्याच्यावरती ते ठप्पे मारायचे बॅलेट पेपरवरती. आठवतंय का? तेव्हाच सांगतोय मी, ईव्हीएम मधले बिघाड हे आत्ताच बरं का. मी तेव्हाच सांगतोय. तेव्हा असे जे निवडून यायचे ना, ते बसले राज्यकर्ते आणि त्यांच्या डाव्या बाजूला बसले. डाव्या बाजूला म्हणजे हे डावीकडे म्हणून नाही बरं का म्हणलं. डाव्या बाजूला म्हणजे डाव्या विचारसरणीचे लोक. मला काय सांगायचंय नीट लक्ष द्या. ते म्हणाले, तुम्ही हे जे शाळेमध्ये शिकवताय, शिक्षण पद्धतीमध्ये जर बदल केला ना, तर सगळं साध्य होईल. गणपती कोणी पाहिलाय का? ते काय मूर्ती बिर्ती बसवतात, पण छे, आमचा त्याच्यावरती विश्वास. ज्यांचा देवावरती विश्वास नाही, अशांना नेताना सुद्धा रामाचंच नाव घेतलं जातं बरं का. श्रीराम जय राम जय राम, आहे की नाही? रामनामाशिवाय काही नाही बरं का. रामनामाशिवाय काही. ग ग गणपतीचा चाललाय, म म महादेवाचा चाललाय. हे गणपती आणि महादेव कुणी पाहिले? नाही नाही, हे काही मान्य नाही. हे फक्त त्या जानवं आणि शेंडीवाल्यांनी केले, आहे की नाही? बघा, हे बदलून टाकायला पाहिजे. सगळी सिस्टीम बदलली पाहिजे बरं का. काय ज्याला कळत नाही ना, तो सत्तेवरती बसला ना की काय गडबड होते ना, त्याचे हे परिणाम आहेत बरं का. मग म्हणाले, सगळीकडे दिसणारं जे गवत आहे ना, तुम्ही आठवून बघा, ते जे चार्ट पेपर अंकलिपी मिळते ना, त्याच्यावरती हे बदल होत गेले. तुम्हाला आठवत असेल तर सांगतोय मी. ग ग गवताचा आला बघा. पुन्हा 10-15 वर्ष मध्ये गेली. म्हणाले, गवत कुठे हल्ली शिल्लक? गवत आणि गवत बिवत आहे ना, हे खेडे गावात बरं का, शहरात काही नाही. अरे बापरे, मी नाव नाही घेतलं बरं का त्या गवताचं. काय खाज यायची त्यांनी. म्हणाले, हे गवत बिवत आहे ना, हे सगळं खेडेगावात, शहरात काही दिसत नाही. शहरात काय, तुडुंब भरलेल्या कचरा कुंड्या आणि त्याच्यावरती चरणारी गाढवं दिसतात.
मग आता ग ग गाढवाचा करा. हा आठवतंय? आधी गणपती होता, त्याचं गवत झालं, मग ते गवतही गेलं आणि मग ग ग गाढव आलं आणि मग ग ग गाढवाचा असं शिकून जी म माकडं झाली आहे की नाही. कसा ऱ्हास केला एका विशिष्ट वर्गानं आपल्या शिक्षण पद्धतीचा. मला हे सांगायचं आहे बरं का, ज्या वेळेला त्या लहान मुलावरती हा संस्कार होतो की ग ग गणपतीचा, तेव्हा ते अक्षर गिरवण्याकरता किमान तो 100-200 वेळा गणपती असं म्हणतो, म्हणजे ते नाम घेतो. लक्षात घ्या. महाराज म्हणाले असं ध्यान करा कोणाचं? देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी. आज माघ महिन्यातला पहिला दिवस आहे ना, त्यामुळे गणपतीचं आख्यान लावावं असं एक साधारण नियम आहे बरं का, नाही का. मंगलाचरण सगळ्यांची, खरं तर सगळी कीर्तन ही मंगलाचरणाचीच असतात बरं का. कारण त्या आचरणावरून आपण शिकतो ना, ज्यांचं आचरण मंगल आहे त्यांचं कीर्तन करणं म्हणजे मंगलाचरणाचं कीर्तन. ज्यासी पाहता भवश्रम गेला, ते सुख मानू काही प्राण्या, ते सुख मानू काय. ज्यांच्या केवळ दर्शनानं भवश्रम निघून जातो. बघा ना, गणपतीतले 10 दिवस आठवा, म्हणजे रस्त्यावर काय चालतं याचे आठवू नका बरं का, घरातले आठवा. काय मंगलमय वातावरण असतं की नाही. आपल्याकडे समजा 1.5 दिवसाचा आहे, अगदी अर्धा दिवसाचा आहे काही जणांकडे, पण ती पार्थिव गणेशाची मूर्ती, बरं लक्षात घ्या, ती जी आपण मूर्ती आणतो ही मृत्तिकेचीच असली पाहिजे. बरोबर ना बुवा? सपरे बुवा इथे, त्यामुळे मी अगदी काय त्या सही पाहिजे की नाही, तर हे सही करू शकतात बरं का त्याच्यावरती. याचं कारण तो पार्थिव गणेशच पूजा करायचा आहे, त्याचं विसर्जन आहे. आम्ही चांदीची केली तर चालेल का बुवा? चालेल, पण तुमच्या गुरुजींना विचारून करा. ते काय आपल्याकडे देवघरामध्ये आहे ना होय, मग खरं तर वेगळ्या मूर्तीची गरज नाही. आणि या 10 दिवसामध्ये तर पार्थिव गणेशच पाहिजे. त्याचे काही नियम आहेत, त्याची काही बंधन आहेत, ती आपण पाळली पाहिजेत बरं का. म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्या कितीही शिकलेल्या असल्या त्या सुधारलेल्या नाही आहेत. मला सांगा, आत्ता कळतंय की नाही की बाहेरचं खाऊ नका, त्यानं त्रास होतो. फार नाही 20 वर्ष मागे जा, आपल्याकडे होतं का बाहेरचं खाणं? आठवतंय आपल्याला? हॉटेल बिटेल एवढी पुण्यामध्ये एवढी हॉटेल होती का? कारण बाहेर खाणं म्हणजे कमीपणाचं समजलं जायचं. एक काळ असा होता, काय अवदसा आली आहे याच्यावरती, याला बाहेर खायला लागतंय. खरे की नाही? आणि आता अगदी आतलं सांगू का, आजच बुवा बाहेर जाणार आहे जीवाला. जय जय. लक्षात घ्या, काही गोष्टी आपल्याकडे का करायच्या नाहीत ना, हे मुद्दाम सांगितलंय बरं का. आचारशुद्धी राहावी, विचारशुद्धी राहावी, उच्चारशुद्धी राहावी म्हणून हे सगळं. कांदा लसूण खाऊ नका, त्यानं काय होतंय? चातुर्मासात काही नियम का पाळायचे आहेत आपल्याला? ते 4 महिन्यात जर जमले ना तर वर्षभर पाळायचे. वर्षभर जमतंय म्हणल्यावरती अजून त्याचा कालावधी वाढवायचा. किती? 12 वर्ष करायचं. एक तप ती साधना करायची आणि मग
अंतर्बाह्य जे बदल होतात ना शरीरामध्ये, ते झाल्यानंतर आपण भगवंतांकडे एक एक पाऊल पुढे जायला सुरुवात करतो. ज्यासी पाहता भवश्रम गेला, ते सुख मानू काही प्राण्या, देव गजानन ध्याई. भवसागराचं जे दुःख आहे ना, ते कशामुळे कमी होतं, तर या गजाननांच्या ध्यानामुळे कमी होतं. आणि भव याचा दुसरा एक अर्थ आहे भगवान महादेव, भगवान शिव. आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्रिपुरासुराचं आणि भगवान महादेवांचं प्रचंड मोठं युद्ध झालं आहे. आणि या युद्धामध्ये पहिल्यांदा काय झालंय माहिती आहे आपल्याला? कथा फार मोठी आहे बरं का. शिवपुराणामध्ये त्रिपुरासुराची कथा आहे पूर्ण. पहिल्यांदा शिवांचा पराभव झाला आहे. बरं, आता पराभव झाल्यानंतर कैलासावरती जाऊ शकतील का हो? तुला ना सांगतो, आहे का शक्य? पार्वतीला सांगू शकणार आहेत का? नाही. एका वनामध्ये बसले बरं का. प्रचंड क्रोधानं लाल 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 बुंद झाले डोळे, जटा अशा विस्फारल्या आहेत, डोळे विस्फारले, जटा पिंजारल्या आहेत, दाढी मोकळी सोडलेली आहे आणि गर्द झाडीमध्ये अंधारामध्ये बसून आहेत बरं का. आणि विचार करतायत बरं का, काय काय झालं, माझा पराभव कसा शक्य? आणि कानावरती स्वर आले, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, रमारमण हरि गोविंद, रमारमण हरि गोविंद, राधाधर मधुमिलिंद जय जय. कालिंदी तट पुलिंद लांछित, सुरनुत पादारविंद जय जय, सुरनुत पादारविंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय. कालिंदी म्हणजे यमुना, कालिंदी तट म्हणजे यमुनेचा तट, पुलिंद म्हणजे वाळू, नदीच्या किनारीची वाळू असते ना ती, आणि लांछित म्हणजे लागलेला. कालिंदी तट पुलिंद लांछित, कालिंदीच्या तटावरती भगवंत अनवाणी पायाने हिंडले. काय भाग्य हो, काय भाग्य आहे तिचं. अहो, तिथे भगवंतांनी लगोरी खेळली, विटी दांडू खेळला, हुतुतू खेळला, कुस्ती खेळली एकमेकांची बरं का. या सिरियल्स असतात ना, त्याच्यात बाकी सगळं छान दाखवतात बरं का. एक गोष्ट दाखवत नाहीत की आमचे सगळे देव व्यायाम करणार आहेत बरं का, आहे की नाही? अहो, प्रभू रामचंद्रांना जर ते धनुष्य उचलायचं आहे तर किमान 1200 सूर्यनमस्कार तरी नकोत, हो की नाही? मग त्यांना 1200 पाहिजेत, आपण किमान 12 तरी पाहिजे की नाही?
काहीतरी व्यायाम पाहिजे बरं का. आता वयानुसार चालायला जा. राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय. कालिंदी तट पुलिंद लांछित कालिंदी तट पुलिंद लांछित सुरनुत पादा रविंद जय जय सुरनुत पादा रविंद जय जय राधाधर मिलिंद जय जय उद्धृत नग मध्वरिंद मानघ उद्धृत नग मध्वरिंद मानघ उद्धृत नग मध्वरिंद मानघ सत्यपांडवट कुलिंद जय जय सत्यपांडवट कुलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर. अम्मा असं भगवान महादेव म्हणाले. ते जिथे बसलेत ना नाही का युद्धात हरून तिथे आपली तंबोरी आणि चिपळ्या घेऊन नारद हिंडतायत बर का. आणि एकदम ओरडले थांबा. नारदांना काही कळेना काय झालं. म्हणाले मी एवढे चांगले स्वर गात चाललोय आणि मी स्वर गात चाललोय काय अचानक एकदम काय झालं म्हणून पाहिलं. त्या म्हणाल्या जयश्रीताई आल्या. तर पाहिलं बरं काळजी करू नका 7:30ला सोडणार आहे. आख्यान छोट आहे नाही चालेल म्हणतायत त्या. त्या जटा अशा डोळ्यासमोर आल्यात बरं का शिवांच्या. नारद जवळ गेले त्या जटा अशा बाजूला गेल्या आणि म्हणाले हा महादेवा अहो तुम्ही इकडे कुठे. नारदा एक शब्द बोल नकोस. रागावले तो प्रचंड. अहो झालं काय काय झालं काय तुला माहिती नाही. नाही मला माहिती आहे पण मला तुमच्याकडनं ऐकायचं. नारद म्हणजे सरकारी ऑफिस आहे बरं का. ते सरकारी ऑफिसात आपण गेलो की नाही की ते काय म्हणतात मला रायटिंग मध्ये लिहून द्या आहे की नाही. रायटिंग मध्ये लिहून घ्या तसं नारद आहे बरं का. नारद फार जबरदस्त प्रकरण आहे बरं का. आपण फार म्हणजे सिरियल वाल्यांनी नारदांना फार पातळ केलं बरं का. नारदा असं 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 झालं आणि माझा पराभव झाला. नारद म्हणतात तुमचा पराभव कसं शक्य आहे. आणि मग नारदांनी ध्यान लावलं आणि म्हणाले महादेवा हो युद्धावरती जाण्यापूर्वी तुम्ही मंगलमूर्तींची पूजा केलेली नाही. मी पूजा करायची. अरे तो मुलगा आहे माझा. नारद म्हणाले मुलगा असला तरी त्याच्याकरता नियम बदलता येणार नाही. शास्त्र काय सांगतं विद्यारंभे विवाहे च
संग्रामे संकटे चैव. संग्रामाचा आधी बंधू तुझं मोरया. श्रीमन महागणाधिपतये नमः. आहे की नाही हो सुरुवात? सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात हीच आहे ना. म्हणजे सत्यनारायणापासून ते विवाहापर्यंत कोणतेही विधी जर आपल्याला चांगले करायचे असतील ना, तर त्याची सुरुवात काय आहे? तर गजाननांच्या पूजेपासून आहे. का? तर शास्त्र असं सांगतोय. मग असं सांगतात की नारदांनी पूजा सांगितली, भगवान शिवांनी तिथे ध्यानामध्ये मंगलमूर्तींची पूजा केली आणि मग पुन्हा युद्धाला गेले, तेव्हा त्यांचा जय झाला. त्यासी पाहता भवश्रम गेला, ते सुख वाहू काही. देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी. असं भगवान शिवांनी सुद्धा ज्याचं ध्यान केलं त्या गजाननांचं ध्यान तुम्ही करा, असं गोसावी नंदन महाराज आपल्याला मूळ पदामध्ये सांगतात. देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी प्राण्या. देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी प्राण्या. गोसावी नंदन तनु मने वाचा, गोसावी नंदन तनु मने वाचा, विनते जाचा पायी प्राण्या, विनते जाचा. देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी, गजानन ध्यायी, गजानन ध्यायी प्राण्या. स्मृतिदिन आहे कैलासवासी श्री जानकीबाई इंदोलीकर आणि देणगीकर आहेत डॉक्टर राम तपस्वी. कोणी आले? स्मृतिदिन आहे कैलासवासी वासुदेव गणेश लागू, देणगीकर आहेत सौ सरोज गणाधर मुले. स्मृतिदिन आहे कैलासवासी दत्तात्रय खंडेराव जोशी आणि देणगीकर आहेत श्रीमती सरला कुलकर्णी व सौ सुशीलाबाई ठेंगडी. स्मृतिदिन आहे कैलासवासी वसंत केशवराव जहागीरदार आणि देणगीकर आहेत श्रीमती विजया वसंत जहागीरदार. माघ महिन्यामध्ये एकतर माघी गणेश जन्म आणि ज्यांची कथा आत्ता आली ना त्यांचीच एक तिथी म्हणजे
महाशिवरात्र बरं का, हे दोन्ही माघात येतात बरं का. आपल्याकडे प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काहीतरी विशेष आहे बरं का. ते फक्त आपण जपलं पाहिजे. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. जन्माची जी आख्यानं असतात ही खरं तर त्या त्या वेळेला सांगायची किंवा सांगितली जातात बरं का. त्यामुळे ती इतर वेळा ऐकली जात नाहीत. पण काल इथे प्रसादाकरता आलेलो असताना ताईंनी मला सांगितलं, बुवा उद्या कीर्तन करायचं आहे. म्हटलं मग त्या निमित्ताने मागे, कारण ते जे बुवा येणार आहेत ते काय त्या दिवशी कुठलं आख्यान लावतील याची कल्पना नाही. म्हणून मग माघी गणेश जन्माचं जे आख्यान आहे ते आख्यान सांगत आहे. रुद्रकेतुया नामे ब्राह्मण रुद्रकेतुया नामे ब्राह्मण अंगदेशीचा होता. रुद्रकेतुया नामे ब्राह्मण अंगदेशीचा होता. वेदाभ्यासी सदाचाररत वेदाभ्यासी सदाचाररत वेदाभ्यासी सकल शास्त्र ही वेत्ता सकल शास्त्र ही वेत्ता. रुद्रकेतू नावाचा ब्राह्मण वर्ग अंगदेश ही कथा कृतयुगातली आहे बरं का. पण अंगदेशाचा उल्लेख कुठे सापडतो आपल्याला नंतर,
हा महाभारतामध्ये सापडतो, नाही का? दुर्योधनानं त्या कर्णाला, दुर्योधन कर्णाला म्हणाला, कर्णा मी तुझ्या कर्णात एक गोष्ट सांगतो, आणि उपस्थित सगळ्यांनी आपल्या कर्णात साठवा. काय? की आजपासून मी ह्या कर्णाला अंगदेशीचा राजा घोषित करतोय. आठवतंय की नाही? तो हा अंगदेश बर का, तिथला हा रुद्रकेतू. काय आहे, कधी कधी असं का होतं याला काही उत्तर नसतं बरं का. वास्तविक हा वेदाभ्यासी आहे, सदाचाररत वेदाभ्यासी, अखिल शास्त्र ही वेदता. पण असं का घडावं, तर याला काही उत्तर नाही बरं का. हा हे उत्तर प्रारब्धाचे भोग असतात बरं का. कधी कधी सगळं छान चाललंय आणि त्याला एक अत्यंत रूपवान, सत्शील खरं तर अशी पत्नी आहे बरं का. शारदा नाव आहे बरं का खरं तर तिचं. विप्राची त्या भार्या होती, नाम शारदा युवती. विप्राची त्या भार्या होती, नाम शारदा युवती. रती समाजेचे हे जग असे हो, हे जग असे हो, सद्गुण मंडित होते साधोजी. राजा रावण हो. खरं तर शारदाना सद्गुणानं मंडित अशी ती होती, पण तरी सुद्धा त्यांच्या पोटी जे आपत्य झालं नाही. जोडी आहेत बरं का, 2 पुत्र. आता काही ठिकाणी असं सांगतात आणि काही ठिकाणी असं सांगतात. काय तर ते सांगतो. एका ठिकाणी वाचनामध्ये असा उल्लेख आलाय की देवर्षी नारद त्या ठिकाणी आले. बघा, आज नारदांचं, आज सोमवार आहे त्याच्यामुळे शिव पण येऊन गेले, नारद तर यायलाच पाहिजेत बरं का. एका ठिकाणी अगदी सरळ आहे बरं का, की त्यांना 2 मुलं झाली आणि त्यांनी त्यांच्या मुलांची नावं देवांतक आणि नरांतक अशी ठेवली. आता हे काही तितकंसं पटत नाही बरं का. ह्याचं कारण महाभारतानंतर आपल्या मुलाचं नाव दुर्योधन आणि दुःशासन असं ठेवल्याचं काही आत्तापर्यंत वाचनात आलेलं नाही. त्याच न्यायानं ही नावं कोणी ठेवली पुढे. आहे का कोणी ओळखीचा ज्याचं नाव देवांतक आणि नरांतक आहे? नाही. मग अभ्यास करताना एका ठिकाणी असा संदर्भ सापडला की ज्या वेळेला ती गर्भवती आहे शारदा, तेव्हा नारदांना कल्पना आहे बरं का, हे कोण आहेत, या कोणाचा पुनर्जन्म आहे हा, आणि त्यांना त्यांचा वध करण्याकरता साक्षात गजानन अवतार घेणार आहेत. महोत्कट विनायक हा जो अवतार आहे मंगलमूर्तींचा, तो हा अवतार बरं का. ते अवतार घेणार आहेत, त्याच्याकरता ही सगळी रचना आहे त्यांचीच.
पुत्रद्वया प्रसवली, पुत्रद्वया प्रसवली, 2 पुत्र झाले बरं का. 9 मास पूर्ण भरता ती सुंदरी, देवांतक एकाशी, देवांतक एकाशी, नामधरांतक द्वितीय पुत्रासी. काय नावं ठेवली? देवांतक आणि नरांतक. नारदांनी सांगितली आहेत बरं का ही नावं, असा उल्लेख आहे एका ठिकाणी. आता कीर्तनाचा एक सगळ्यात मोठा फायदा काय असतो माहिती आहे का? लहान मूल पटकन मोठं होतं आहे की नाही? नुकते जन्माला आले असं म्हणायचं आणि मोठे झाले झालं. श्रोत्यांनाही पटतं, बुवांना तर आधी पटलेलंच असतं. नारदांनी यांना म्हणजे या रुद्रकेतूला सांगितलंय बरं का की या दोघांना शिवांची उपासना करायला. योग्य वयात आले की त्यांना शिवांची उपासना सांग. याचं कारण आहे ब्रह्मदेव जेवढं देऊ शकतात ना त्याच्या काही पटीने विष्णू देऊ शकतात. पण गंमत सांगतो, विष्णू जे देऊ शकतात ना त्याच्या काही पटीने शिव देऊ शकतात. बॉस आहेत बरं का ते सगळ्यात वरती. अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी है. झालं, वयात आले, हळूहळू हळूहळू मोठे होत आहेत आणि वडिलांनी सांगितलं की तुम्हाला आता महादेवांची उपासना करायची, शिवांची उपासना करायची. आणि तप करायचं असतं ना ते असं म्हणजे आपण जसं करतो तसं नाही बरं का. 4 प्रकारचे जे आश्रम आहेत ना, काय आहे पहिला सांगा? हा नाही, गृहस्थ तर पुढे गेला. सगळ्यात पहिला ब्रह्मचर्य, दुसरा आता बरोबर सांगितलं तुम्ही कुठला? गृहस्थ, तिसरा वानप्रस्थ आणि चौथा संन्यास आश्रम. यातलं जे तप आहे ना ते खरं तर वनात जाऊन करतायत बरं का, करायचं असतं बरं का. आणि वनात कधी जायचं याचा परफेक्ट कालावधी सांगू? 70 नंतर. नाही, 70 तर फारच लांब झाली. आपलं वय जसं 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 वाढतं तर 2 वर्ष अशी असतात आपल्या वयातली जिथे आपल्या वयापुढे वन चालू होतं बघा. 48, 49, 50, 50 नंतर 51, 52. कळलं का? या काळामध्ये वनात जायचं आणि काय करायचं? हरिनाम घ्यायचं. आता शिल्लक आहेत का वन? नाही का? त्यांनी भरली. मग काय काय मग काय करायचं? तुम्ही सगळे करतात नारद मग काय करायचं आहे त्याच ठिकाणी राहायचं, पण वनात असल्यासारखं वागायचं. कधी? सुनबाईंनी आवडीची भाजी केली तर आवडीनं खायचं आणि नावडीची केली तरी सुद्धा आवडीनेच खायची. बस आपलं टाइम टेबल ठरवून घ्यायचं. मला इतके वाजता चहा लागतो,
लागतो म्हणजे हवाच असं नाही. दिला तर ठीक, नाही दिला नाही नाही आपल्या हाताने करून घ्यायचा. जय जय. हे फार अवघड झालंय बरं का. हल्लीच्या जमान्याबद्दल बोलायचं ना फार अवघड आहे. एकूण कुटुंब व्यवस्था आपली फार बिघडत चालली आहे बरं का, फार बिघडत चालली. वनामध्ये गेले, वनामध्ये साधन कसं सुरू आहे तर पंचाग्नी साधन ज्याला म्हणतात ना ते. एकानं पंचाग्नी साधन करायचं, एकानं पाण्यात उभं राहायचं. असं काही वर्ष. मग उलट देवांतक पाण्यात आहे, नरांतक पंचाग्नी साधन करतोय. पंचाग्नी साधन म्हणजे काय तर चारही बाजूला अग्नी पेटवायचा, मध्ये आपण बसायचं आणि डोक्यावरती तळपता सूर्य त्याच्या साक्षीनं ते तप करायचं बरं का. आणि असं तप चाललंय. शिव काय हो, शिव भोळे. जरा कोणी तपाला बसले की हे लगेच तिथे हजर. हेची सुखद शिव नाम शुभंकर, हेची सुखद शिव नाम शुभंकर. हेची सुखद शिव नाम शुभंकर, हेची सुखद शिव नाम शुभंकर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. या मंत्राचा जप सगळ्यांनी करायचा नसतो बरं का. हे मी मुद्दाम सांगतोय. कुठले जप कोणी आणि कसे जपायचे याचे पण काही नियम आहेत बरं का. नाहीतर त्याची जी ताकद आहे ना ती सहन होऊ शकत नाही आपल्याला. मुद्दाम सांगतो. हेची सुखद शिव नाम शुभंकर, जय गिरिजावर जय गंगाधर, जय गिरिजावर जय गंगाधर. हेची सुखद शिव नाम शुभंकर. तीन नेत्र तू त्रिविध तापहर, तीन नेत्र तू त्रिविध तापहर. जय गंगाधर जय गिरिजावर. हेची सुखद शिव नाम शुभंकर, हेची सुखद शिव नाम, शिव नाम, शिव नाम. आणि साक्षात ते उभे राहिले हो समोर. अंगाला चिताभस्म फासलेलं सगळं डोळ्यासमोर. भाळावरती तो चंद्रमा आहे, जटा बांधल्या छान, हातामध्ये त्रिशूळ आहे. आणि म्हणाले काय पाहिजे, काय पाहिजे तो वर मागा. सगळ्या राक्षसांनी एकच वर मागितलंय बरं का. काहीही करा पण मला मुख्यमंत्री करा. आपलं हे चुकून झालं बरं का. काय अमर करा, अमर करा, काही करा पण मला अमर करा. शिवजी म्हटले हे शक्य नाही. मग म्हणाले काय करूयात तर यांच्याकडनं असा वर मागून घेऊ की या त्रिभुवनावरती आपलीच सत्ता असली पाहिजे. आणि मागितलं या त्रैलोकीचा कारभार आम्ही पाहू दे बरं का. महादेवा एवढा वर द्या. या त्रैलोकीचा कारभार. काय असे साथीदार असते ना की जरा फार जबरदस्त बरं का. वागवोत मुझे कर
करीत गुप्त जाहला. झालं काय आहे, आमचे एक बुवा म्हणतात बरं का, निवडणुका जाहीर झाल्या, नीट ऐका, निवडणुका जाहीर झाल्या की सगळे उमेदवार दास. आणि एकदा का निवडून आले की वीर मारुती. तसं आहे, एकदा सत्ता आली ना की अवघड असतं बरं. देवांतक म्हणे नरांतका. झालं एक एक करत तीनही लोक पादाक्रांत केले आणि स्वर्गामध्ये जे देव होते ना ते सगळे लपून बसले. अहो देवांची जी माता आहे ना आदिती, ती म्हणाली काय झाली आहे माझ्या पोरांची स्थिती, काहीतरी करा, ऋषीवर काहीतरी करा, मला असा पुत्र पाहिजे जो या देवांतका आणि नरांतकाचा अंत करेल. तेव्हा कश्यप ऋषी सांगतात की आदिती याच्याकरता तुला तप केलं पाहिजे. योग्य पुत्र प्राप्ती करता आपल्याकडे 16 संस्कार जे आहेत ना ते केवळ पुस्तकं छापण्याकरता नाही आहेत बरं का, ते 16 ते करण्याकरता आहे. 16 संस्कार त्यातला जो गर्भधारणे पूर्वीचा संस्कार आहे तो कशा करता सांगितलाय तर निकोप संतती व्हावी म्हणून सांगितलाय. याच्याकरता काही तप केलं पाहिजे, याच्याकरता काही व्रत पाळली पाहिजे, याच्याकरता काही विकलता आली पाहिजे म्हणून व्रत वैकल्य असा शब्द आहे बरं का. नाहीतर काय उपवासाच्या दिवशी जर 2 किलो साबुदाणा घरात लागत असेल तर कसला आलाय उपवास. असो तिचं तप पूर्ण झालं, योग्य वेळेला तिला प्रसाद मिळाला आणि त्या प्रसादाचा परिणाम म्हणून या माघ महिन्यामध्ये चतुर्थीला, आत्ताची येणारी जी आहे ना त्या चतुर्थीला महोत्कट विनायकाचा अवतार या आदितीच्या पोटी झाला. आणि आकाशामध्ये सगळे देव जमलेले आहेत. कशा करता, ज्यावेळेला असे अवतार होतात ना तेव्हा सगळे देव आकाशामध्ये जमा होतात आणि पुष्पवृष्टी करतात. कशी करतात म्हणाले, अमर कुसुम घन वर्षती अमर कुसुम घन वर्षती तननन करीती समस्त गंधर्व तननन करीती समस्त गंधर्व सुरमुनी सकला झाले
आले आनंदाचे चिहे महापर्वत राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम अशा प्रकारे कश्यप ऋषी आणि आदितीच्या पोटी जो अवतार झाला तो हा महोत्कट विनायकाचा अवतार जो माघी गणेश जन्म साजरा केला जातो तो साजरा करण्याचं कारण किंवा साजरा करण्यामागची जी कथा आहे ना तो हा कथा प्रसंग हे पुन्हा 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 का ऐकायचं देवदेवतांचे जन्म पुन्हा पुन्हा का करायचे तर त्यांच्यामध्ये असलेली जी शक्ती आहे जे सामर्थ्य आहे ते उपासनेनं ध्यानानं अभ्यासानं साधनेनं आमच्यामध्ये थोडं तरी यावं. हा अभ्यास कधी करायचा आणि किती करायचा एवढं सांगतो आणि थांबतो. हा अभ्यास रोज करायचा आणि कधीपर्यंत जोपर्यंत सूत्रश्लोकामध्ये सांगतात गणाधीश ध्याने गणाधीश होणे हे जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत हा अभ्यास करायचा. मूलपदामध्ये संत म्हणाले देव गजानन ध्याये प्राण्या देव गजानन प्राण्या देव गजानन देव गजानन ध्याये देव गजानन देव गजानन हे चिदान देगा देवा तुझा गुण गाईन राबडे हे माझे सर्व जोडी लगे तुमचे धन संपदा संत देवा तुला म्हणे तर भरपासी सुखे खालावे भासी. जय जयाची दे वर्षे नारिका कीर्तन आचार्य जय जयाची दे वर्षे नारिका कीर्तन आचार्य
हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 उपासनेला दृढचाल व्हावे भूदेव संतास सदा नमावे सत्कर्मयोगे मयधान भावे सर्वांगे मंगल बोल भावे जय जय रघुवीर समर्थ Wow.